नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, GMC सांगली या ठिकाणी 263 पदांसाठीची भरती आलेली आहे आणि याच्यामध्ये विविध पद जे आहेत ती पद भरली जाणार आहेत। त्याच्यामध्ये बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज असेल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव या सर्व ठिकाणी ही भरती असणार आहे। आणि त्याच्यामध्ये मित्रांनो गट ड संवर्गातील ही भरती आहे। या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे, ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत, त्याचबरोबर या परीक्षेसाठीचा सिलेबस कसा असणार आहे, कास्ट कॅटेगरीनुसार आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने आरक्षण देण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मित्रांनो तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि त्याचबरोबर या भरतीची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर ही जाहिरात बघा, सरळ सेवा पद्धतीने पदभरतीची ही जाहिरात आहे आणि याच्यासाठी आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहेत ते 14/9/2025 पासून सुरू झालेले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 4/10/2025 पर्यंत आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन करायचे आहेत। ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्यासाठीची ही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन भरायचे आहेत। तर कोणकोणती पदं कोणकोणत्या ठिकाणी भरली जाणार आहेत त्याचा तक्ता मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या ठिकाणी 47 पदं भरली जाणार आहे। त्याच्यामध्ये शिपाई, शवछेदन परिचारक, त्याच्यानंतर शवछेदन कक्ष परिचर, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वसतिगृह सेवक, सुरक्षा रक्षक, अंधार खोली परिचर अशी एकूण 47 पदं जी आहेत ती 47 पदं भरली जाणार आहेत। त्यांच्या वेतन श्रेणी देखील या ठिकाणी तुम्हाला तक्त्यामध्ये दिलेले आहे। तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्याचं वेतन श्रेणी किती आहे समोर तुम्हाला दिलेले आहे आणि एकूण जागा देखील तुम्हाला इथं दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज या ठिकाणी किती पदं भरली जाणार आहेत बघा, तर या ठिकाणी देखील जवळपास 80 पदं भरली जाणार आहेत। त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक, स्वयंपाकी आहे, माळी, धोबी, नावी, प्रयोगशाळा परिचर, स्वयंपाकी आहे दुसरं, रुग्णपट वाहकचे 3 पदं आहेत। त्याचबरोबर पुढची शस्त्रक्रिया परिचर वगैरे औषध वितरक सेवक त्याची देखील 6 पदं आहेत। मित्रांनो तुम्ही तक्त्यामध्ये पाहू शकता की कोणती पदं आहे आणि त्याच्यासाठीच्या एकूण जागा किती दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी बघा एकूण किती पदं भरली जाणार आहेत, तर 128 पदं भरली जाणार आहेत। त्याचा देखील तुम्हाला तक्ता मित्रांनो स्क्रीनवरती दिलेला आहे। शिपाई पहारेकरी 30 पदं आहेत। दवाखाना सेवक असेल, उद्वाहक चालक असेल त्याची 3 जागा भरल्या जाणार आहे। माळी, प्रयोगशाळा सेवक, नाभिक, मिस्त्री कम फिटर, कारपेंटर याची देखील 1 जागा आहे आणि प्रत्येकाच्या सॅलरी देखील तुम्हाला तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत। ही अशी 128 पदं आहेत। त्याच्यानंतर आरोग्य शिक्षण पथक तासगाव या ठिकाणी 8 पदं भरली जाणार आहे। आता कोणकोणती 8 पदं आहेत ते तुम्ही पाहू शकता इथं तक्त्यामध्ये। मित्रांनो खूप सगळी पदं असल्यामुळे मी हे तक्ता तुम्हाला वाचून दाखवत नाही, कारण हा तक्ता वाचून दाखवला तर आपला व्हिडिओ मोठा होईल। त्यासाठी मी तुम्हाला हा जो चार्ट दिलेला आहे तो स्क्रीनवरती पाहायचा आहे आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्याच्यासाठी एकूण जागा किती आहेत त्या तुम्ही पाहायच्या आहेत। असे एकूण बघा इथं 263 पदं भरली जाणार आहेत आणि ही जी भरती आहे ती सरळ सेवा पद्धतीने भरती असणार आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये तुम्हाला इथं अधिकृत वेबसाईट देखील दिलेला आहे। मित्रांनो ही जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे। इथं बघा काही आरक्षणाबाबतीच्या सूचना दिलेल्या आहेत। ही PDF तुम्ही वेबसाईटवरती जाऊन देखील डाउनलोड करू शकता। खूप सगळ्या सूचना आहेत, या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचल्या तर तुम्हाला लक्षात येणार आहे की इथं कशा पद्धतीने आपल्याला आरक्षणाबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बघा आता शैक्षणिक पात्रता इथं काय दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता। महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे
शैक्षणिक पात्रता इथं देण्यात आलेले आहे की कमीत कमी तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे। सर्व पदांकरता सामायिक अर्हता इथं दिलेले आहे की कमीत कमी 10वी पास असणं। आणि 9वी या पदाकरता बघा तुमचा ITIचा केश कर्तनालयाचा जे काही डिप्लोमा आहे तो पूर्ण झालेला असला पाहिजे। सहाय्यक स्वयंपाकीसाठी बघा काय आहे की तुमच्याकडे कमीत कमी 1 वर्ष नोंदणीकृत व्यवस्थापनाचे स्वयंपाक करत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र असलं पाहिजे। प्रयोगशाळा परिचर याच्यासाठी तुमची SSC असणं आवश्यक आहे। SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे विज्ञान या विषयासहित। माळी या पदाकरता बघा माळीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। बाकीच्या सर्व पदांकरता मित्रांनो तुमची SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, इथं लक्षात घ्या। आणि आता आपल्याला वयोमर्यादा किती दिलेले आहेत तर सर्व पदांकरता वयोमर्यादा किती आहेत 18 ते 38 महिलांसाठी आहे, माजी सैनिकांसाठी 45 वर्षापर्यंत आहे, मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांच्यासाठी 18 ते 43, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी 18 ते 45 आहे, अंशकालीन 18 ते 55 आणि सर्वसाधारण 18 ते 38 अशी वयोमर्यादा इथं देण्यात आलेली आहे। मित्रांनो बघा जे काही कास्ट कॅटेगरीनुसार शासनाचे नियम आहेत त्या पद्धतीने इथं वयोमर्यादेमध्ये देखील आपल्याला सूट देण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे आणि परीक्षा किती मार्काची असणार आहे इथं दिलेलं आहे। तर ड संवर्गातील सर्व पदांसाठी परीक्षा मराठीमध्ये तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार आहेत 50 गुणांना, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुणांना, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांना, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुणांना, असे एकूण 100 प्रश्न विचारले जाणार आहेत 200 मार्कांना। आलं का लक्षात? 200 मार्कांची ही आपली परीक्षा असणार आहे मित्रांनो। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेसाठी कालावधी 2 तासाचा दिलेला आहे म्हणजे 120 मिनिटांचा कालावधी असणार आहे। परीक्षा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे आणि इथं प्रत्येक प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात आलेले आहेत। आलं का लक्षात? तर चला अशा पद्धतीनं तुमची ही जी काही परीक्षेचा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतला जाणार आहे फ्री ऑफ कॉस्टसाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथं कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत त्याची यादी दिलेली आहे। वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता पुरावा, त्याचबरोबर SSCचं तुमचं डॉक्युमेंट असतील, तुम्ही ज्या आर्थिक दुर्बल घटकातून येता त्याचे प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर माजी सैनिक असल्याचा पुरावा असेल तर तो देखील तुम्हाला त्या आरक्षणामधून भरत असल्यास तो द्यावा लागणार आहे। खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचा पुरावा, अंशकालीन जर तुम्ही फॉर्म भरणार असेल त्या कॅटेगरीमधून तर त्याचा पुरावा, असे मित्रांनो सर्व डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी जोडावं लागणार आहेत। त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा देखील आपल्याला तिथं जोडावा लागणार आहे। ही सगळं कागदपत्र मित्रांनो आपल्याला ही जी ऑनलाईन वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती फॉर्म भरत असताना अपलोड करायचे आहे। आणि मित्रांनो अतिशय चांगली भरती या ठिकाणी GMC सांगली या ठिकाणी आलेली आहे। तर त्याच्यासाठी परीक्षा शुल्क बघा किती आहे। खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्ग, मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 900 रुपये परीक्षा फी असणार आहे। नॉन रिफंडेबल ही परीक्षा फी आहे। ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहे त्यावेळेला तुम्हाला मित्रांनो पूर्ण फॉर्म भरल्यानंतर फॉर्म चेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही ऑनलाईन परीक्षा फी आहे ती भरायची आहे। परीक्षा फी कोणत्याही पद्धतीने तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने भरायची नाही हे लक्षात घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तारखा पुन्हा एकदा लक्षात ठेवा। तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 22/8/2025 ला। ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत 14/9/2025 पासून आणि शेवटची तारीख आहे 4/10/2025। तर मित्रांनो या तारखांच्या आतमध्येच आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे। तुमच्या मनामध्ये आणखीन काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निश्चित उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन। आणि मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।